आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉमन सेन्स आहे पांढरी पाल. ऐका ना, आम्ही आमच्या दादाला म्हणायचो, दादा मला एक बहिणी आण, दादा मला एक बहिणी आण. हे पण हिला काय म्हणायचं रे? काय ग? बहिणी माझा दादा कोण सांग, बहिणी माझा दादा कोण सांग, बहिणी माझा दादा कोण सांग. आणि 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 हिचं बाळ काय म्हणेल? काय ग? आई माझा बाबा कोण सांग, 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 आई माझा बाबा कोण बाजूला चालते इकडून. ओ माय गॉड, तुम्ही ऐकलं का ती काय म्हणाली? सो पांढरी पाल चालो आम्ही. ओके ओके ना, जातो आम्ही. बाय बाय. ए आवडी बाय. काय म्हणलो होतो आपण आता? काय म्हणलो होतो? आई माझा बाबा कोण सांग, आई माझा बाबा कोण. तुझ्या ह्या प्रेग्नेन्सीचं कळाल्यापासूनच आनंदी तुला फक्त त्रास आणि त्रासच होतोय. ऑनेस्टली मला नाही माहिती तू काय विचार करतेस या क्षणाला, बट व्हॉट आय फील ना स्वानंदी, गरजेचं नाहीये प्रत्येक प्रेग्नेंट बाईने मूल जन्माला घालायलाच हवं. काय म्हणणं काय जेसी तुझं? तुझ्यावर झालेल्या रे तुझ्या बाबतीत जे झालं त्यानंतर तू हे मूल वाढवावं अशी अपेक्षा कोणीच करणार नाही तुझ्याकडून. मी तरी अजिबात नाही. जेसी, माझ्या बरोबर जे घडलंय ना, तो शॉक अजूनही मला पचवता येत नाही. माझ्यावर बलात्कार झालाय हे तुला माहितीये, मला माहितीये. माझ्या पोटातल्या बाळाला त्याला नाही दे. तुला काय वाटतंय? मला विचार येत नसेल. विचार करून करून डोकं फुटायला लागलंय माझं. काय चूक, काय बरोबर, काय पाप, काय पुण्य, काही बिघडणं झालंय. पण आता या क्षणी एवढंच वाटतंय की एक स्त्री म्हणून बाकी सगळ्यांनी माझी बाजू समजून घ्यावी. या क्षणी एवढंच वाटतंय मला. का वागलेस स्वानंदी तू अशी? चांगला मित्र होतो ना मी तुझा.
इतकी मोठी गोष्ट तू लपवून ठेवलीस माझ्यापासून. आणि मी तू माझ्याशी असं वागून माझी पावलं तुझ्याकडे सोडली जातात. हा बोलायचंय तुझ्याशी, जाब विचारायचा आहे तुला. पण मी कोण? मी कोण आहे स्वानंदीला जाब विचारणारा? आपल्यातल्या सोकॉल्ड मैत्रीची काय किंमत ठेवली तू स्वानंदी? माझ्या प्रेमासारखी मैत्री एकांकीच होती, एकतर्फी. पण का स्वानंदी, का नाही सांगितलंस तू? आपल्या मैत्रीच्या प्रेमाच्या नात्यापोटी तरी सांगायचंच ना. का नाही बोलली यार? बोलणार मी तुझ्याशी. मनाविरुद्ध चाललं की पावलं अशी पडतात. गाडीने आलास? हो, निघालो होतो. ड्रिंक अँड ड्राईव्ह कायद्याने अलाउड नाहीये, माहिती ना तुला? सॉरी. वडीलधारी म्हणून सांगतेय, दारू पिऊन गाडी चालवू नकोस. चल ये, कॉफी देते तुला. नाही, आता या वेळेला तुम्ही मला हॉस्टेलमध्ये येऊ देणं नियमात बसत नाही. त्यात मी जरा दारू पिऊन तमाशा करणाऱ्यांपैकी तू नाहीयेस, हे माहितीये मला. इथे अशा वेळी अशा अवस्थेत आलायस म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. ये आतमध्ये. नको, मी ये म्हटलं ना. ये. थँक्यू. मला माफ. सॉरी, मी अशा अवस्थेत यायला नको होतं. मला सॉरी म्हणून तात्पुरतं तुझं गिल्ट जाईल, पण आयुष्याचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दारूच्या बाटलीचा आधार घेतलास ना, तर हे प्रॉब्लेम काही काळापुरतं धुसर होतील, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. तुम्ही मुलांनी अजून आयुष्य बघितलंय कुठे रे? आता तर आयुष्याला सुरुवात झाली, अजून खूप आयुष्य काढायचंय. आणि आयुष्य म्हणजे सिनेमा नाही ना. कधी कुठलं संकट समोर येईल सांगता येत नाही. आणि हे जर असे शॉर्टकट काढले ना तर माणूस फक्त कमकुवत होत जातो आणि मग संपतो. मला माहिती आहे तुला वाटतंय स्वानंदीने तुझा विश्वास तोडला. तुझ्या मनाची घालमेल मी समजू शकते. मॅडम, तुम्हाला गेली 25 वर्ष वॉर्डन म्हणून हे हॉस्टेल सांभाळते. वर्षभरात साधारण
70-80 मुली तरी माझ्या डोळ्यासमोर न गेल्या. तुमच्या वयाच्या मुलांचे प्रॉब्लेम मी समजू शकते. नाही मॅडम, माझं चुकलं. मी तिला स्वानंदीला समजून घेण्यातच चुकलोय. मला वाटलं आमचं चांगलं मैत्रीचं नातं आहे, गृहीत धरलं मी. अंदाजच चुकले सगळे. का? कशावरून? का वाटतंय तुला असं? जाऊ द्या, त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाहीये. तिचं आयुष्य तिला लफलावं, त्या बोलणं चुकीचं आहे. कोणाच्याही आयुष्याबद्दल आपण किती सहज बोलून जातो ना. म्हणजे मला इतकंच म्हणायचं की एक मित्र म्हणून तू तिच्याशी बोलू शकतोस, नाहीतर तुला कळणार कसं? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त स्वानंदीच देऊ शकते. आणि हे असं लेबल लावण्याआधी, तिला वाईट म्हणण्याआधी ती असं का वागली हे एक मित्र म्हणून तू तिला विचारू शकतोस ना. हे बघ म्हणे, नाण्याच्या 2 बाजू असतात. भावनेच्या आहारी घेतलेला निर्णय आयुष्यभर भोगावा लागतो. आणि असं म्हणतात की आनंदात कोणालाही वचन देऊ नये आणि रागाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये, कारण कालांतराने पदरी फक्त निराशाच येते. मी फक्त एवढंच सांगू शकते की या क्षणी स्वानंदीला आपल्या माणसाची, खऱ्या मित्रमैत्रिणींची गरज आहे. आणि तू तिची साथ द्यावी असं मला वाटतंय. पण हा निर्णय फक्त तू आणि तूच घेऊ शकतोस. हो 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 हो, मी बोलायला पाहिजे. मी बोलतो. एक मिनिट. या अशा अवस्थेत एवढ्या रात्री मी तुला तिला भेटू देणार नाही. सकाळी ये आणि बोल तिच्याशी. आणि थँक्यू. मी येतो. हे नमिताच्या लग्नाचे फोटोज. सुजित, नमिताच्या लग्नासाठी शिवलेले कस्टमाइज ड्रेसेस लोकांना इतके आवडले की सकाळपासून मला 5 ते 6 कॉल्स येऊन गेलेत हे विचारायला की आमच्या लग्नातही तुम्ही असेच ड्रेसेस बनवाल का म्हणून. किती छान ना. हॅनी वेट, नमिताचा आउटफिट ट्रेंड होणार. सुजित, खरं सांगू मला काय वाटतंय, आपण ना यासाठी एक टीम हायर करायला हवी. म्हणजे यासाठी एक वेगळा सेटअप करायला काहीच हरकत नाही. हीच ती वेळ आहे आपला पहिला कस्टमाइज ब्रँड लॉन्च करण्याची. सुजित, तुला सांगू, आता तू अंकलला प्राऊडली सांगू शकतोस की तू त्यांचा बिझनेस फक्त सांभाळतच नाहीयेस, तू वाढवतोयस सुद्धा. सुजित, त्यांना खूप आनंद होईल, खूप खुश होतील ते. तुझा स्वतःचा पहिला ब्रँड. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. संचिता, हे काम जर आपल्याला उत्तम पद्धतीने करायचं असेल ना, तर
तर आपल्याला स्वानंदीची गरज लागणार. एक काम करतो, मी स्वानंदीला फोन करतो आणि तिला लगेच मुंबईला बोलवून देतो. आणि यावेळेस आपण तिला अशी ऑफर करूया की ती रिजेक्टच नाही करू शकणार. हा मी फोन लावतो. आता सुजित नको करूस तिला कॉल. तुमचं बोलणं झालं तर तिला कळेल की ती प्रेग्नंट आहे आणि मला तेच करावं लागेल जे मी आधी केलं. अरे मला काय कळतच नाहीये यार, मी कधीपासून हिला फोन करतोय, याचा फोनच लागत नाहीये. काय झालंय काय माहिती. अरे तिच्या बहिणीचं आत्ताच लग्न झालं ना, फिरायला गेले असतील सगळे मिळून. नेटवर्क नसेल सुजित तिथे आणि मेसेज येतोच की. हे बघ, ती मिस्ड कॉल पाहून कॉल बॅक करेल तुला. नको काळजी करूस, मी स्वतः ह्यात लक्ष घालतो. ठीक आहे? बरं ऐक ना, नमिताच्या गारमेंट साठीची आपण जी फाईल बनवली होती ती जरा देतोस मला, म्हणजे बजेटिंगचं सुद्धा कळेल ना मला म्हणून. आताच? हो हो, मी नंतर पाठवतो केबिन मध्ये. सुजित आत्ताच दे. ते म्हणतात ना, कल करे सो आज, आज करे सो अब. चांगल्या कामाला उशीर कशाला हवा. इतकं छान करतोय सुजित आपण सगळं, मी खूप खुश आहे. तुझा स्वतःचा पहिला ब्रँड सुजित. वाव, देतोयस ना फाईल? संचिता, फाईल. अरविंद केबिन मध्ये आहे माझ्या. मॅडम आत येऊ? काय झालं, एवढ्या घाईघाईत बोलवलं? काही टेन्शन आहे का? अरविंद, हा? हा जो स्वानंदी नावाचा रायता पसरलाय ना, त्याचं काय करायचं ह्याचा लवकरात लवकर विचार करायला हवा. मॅडम, ती स्वानंदी तुमच्या वाटेतला खेळ आहे, त्याचा विचार तुम्ही करा. आणि खरं सांगू का मॅडम, या सगळ्यात आहे ना मला काही इंटरेस्ट नाहीये. कोण कुठली ती स्वानंदी, उगाच नुसता डोक्याला वैताग आणून ठेवलाय. मी फार फार तर तुमची मदत करेन. मदत करायला रेडी आहेस ना? मागे नाहीये फिरायचं अरविंद. हो मॅडम, आधी प्लॅन काय तो तरी सांगा. हा, पण यावेळेस न फसणारा प्लॅन करा. नाही काय आहे ना, आपण बऱ्याचदा तिला इथून हकलवायचा प्लॅन करतो, पण ती जास्तीत जास्त इथं सेटल होत जाते. नेमकं कळत नाही आपण तिला इथून हकलवतोय का तिला इथं सेटल करतोय. त्यामुळे ती इथून जाईल असा काहीतरी प्लॅन करा. आपण प्लॅन करतोय पण ती स्वतःचा सातबारा इथे भक्कम करते. अरविंद, यावेळेस प्लॅन फसण्याचे चान्सेसच नाहीये, कारण या वेळेला मी तिला इथून घालवण्याचा नाही, तिला इथेच ठेवण्याचा प्लॅन करते. म्हणजे ही बया प्रेग्नंट आहे. ही गोष्ट सध्या तरी सुजितला माहिती नाही, पण ही गोष्ट आपण फार काळ नाही लपवून ठेवू शकत त्याच्यापासून. कधी ना कधी तरी ते समोरासमोर येणारच आहे आणि तेच नको आहे मला. म्हणूनच माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. ऑफर?
कसली? ये. अरविंद, मला माहितीये स्वानंदी जेव्हा इथे नवीन नवीन आली होती ना, तेव्हा तिच्या मागे लट्टू झाला होतास तू. तुला जर चान्स मिळाला असता ना अरविंद, तर तिला पटवायची एकही संधी सोडली नसतीस तू. बरं, मग स्वानंदीशी लग्न कर अरविंद. काय? स्वानंदीशी लग्न कर. लग्नानंतर तिला अबॉर्शन करायला लाव. तेव्हा तुझा हक्क असेलच ना तिच्यावर. किंवा तिच्या मुलाला स्वतःचं नाव दे आणि आयुष्यभर तिला उपकारांच्या ओझ्याखाली दाबून ठेव. अरविंद, काहीही कर, मला नाही फरक पडत. मला ती सुजितच्या आयुष्यात नकोय. समजतंय तुला? मग ती कुठेही राहू दे. तिथे गावी राहू देत, नाहीतर इथे मुंबईत राहू देत. आय डोंट केअर. ही संधी अरविंद. स्वानंदी आता एकटी आहे. तसं बघायला गेलं तर आता तिचं या जगात कुणीही नाहीये. या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. जर आपणहून तिला कुणी जवळ करत असेल तर ते तिला चालणारच आहे. अरविंद, म्हणून सांगते, तिच्याशी लग्न कर आणि तिला घेऊन कुठेतरी लांब निघून जा. म्हणजे सुजितला कधी कळणारच नाही की ती प्रेग्नंट होती.